हॅलो, मी डॉक्टर अमोल, स्किन ॲव्हेन्यू स्किन अँड हेअर क्लिनिक अमरावती. आज मी तुम्हाला अशी एक केस दाखवणार आहे जी तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या मित्रांमध्ये कधी ना कधी पाहिली असेल. 40 वर्षाच्या एका लेडी पेशंटची ज्या माझ्याकडे आल्या होत्या 3-4 दिवसाआधी. क्लिअरली तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण केस गेलेले आहे या भागातले. त्यांना एक पॅच इथे पण होता, तो होतो. तुम्ही पुढच्या स्लाइडमध्ये दाखवतो. काय झालं यांना, याला म्हणतात ॲलोपेशिया एरियाटा. तो भाग ठीक आहे, पण यांना जे ॲबनॉर्मल आहे ते आहे ॲलोपेशिया एरियाटा असताना देखील इथे जे छोटे छोटे जे इरप्शन्स आलेले आहेत, जे पांढरे आपल्याला दाणे दिसत आहेत, हे ॲबनॉर्मल आहेत. काय आहे नेमकं ते, त्यांना झालेलं आहे इन्फेक्शन. का बरं झालं असं नेमकं, त्यांनी घरगुती उपाय केले केस येण्यासाठी. म्हणजे एक पॅच आला ज्याला आपण उंदरी लागणे असं म्हणतो. इथे तुम्ही पाहू शकता हे दुसरे पॅचेस त्यांचे आहेत. इथे तुम्ही मध्ये मध्ये दिसत आहेत छोटे छोटे जे खोड सारखे आलेले दिसत आहेत. इथे हा मोठा पॅच दिसतोय हा. ओके, हे ॲबनॉर्मल आहे. हे त्यांनी स्वतःचं ट्रीटमेंट घरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बिबा लावला. कोणीतरी सुचवलं त्यांना की बिबा घासा 2-3 वेळा, जेणेकरून तिथे जे तुमचे गेलेले केस आहेत ते परत येतील. केस तर आले नाही, पण त्यांना हे फोड घेऊन माझ्याकडे यावं लागलं. बेसिकली उपाय काय आहे याचा, हा ऑटोइम्युन डिसऑर्डर असल्यामुळे याचा उपाय वरून नाही, काही वरून लावून किंवा आपण काही सिरम्स लावून किंवा काही घरगुती उपाय करून हे केस येणार नाही. साधासा उपाय आहे. हा ऑटोइम्युन डिसऑर्डर असल्यामुळे त्याला ट्रीटमेंटच घ्यावी लागते. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे डॉक्टरांकडेच घ्यावी लागते. याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. एक, 10-15 दिवस झाले जर केस परत येत नसतील, पॅच जर ताजा असेल, आता एवढ्यातच आलेला असेल, तर लगेच जाऊन डॉक्टरांना दाखवायचं. दुसरी गोष्ट, त्याच्यावर कुठलाही घरगुती उपाय जास्त इरिटेटिंग बिबासारखे पदार्थ किंवा कोलगेट सारखे पदार्थ लावायचे नाही. ह्यानी काय होईल की जे केसांचे रूट्स आहेत, जे जिवंत आहेत, ज्यांना आपण ट्रीटमेंटनी प्रॉपरली परत आणू शकतो, ते पण डॅमेज होतील आणि पुढे जे केस येण्याची शक्यता आहे ती पण कमी होईल. त्याच्यामुळे असे उपाय करू नका. बऱ्यापैकी त्याची शाश्वती असते की तो परत पूर्ण केस येतील, पण त्याला वेळेतच डॉक्टरांना दाखवणं अतिशय महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच.